राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम भैरूरतन दमानी अंधशाळेत अंध विद्यार्थ्यांसोबत साजरा केला पर्यावरण दिन। आज दिनांक 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भैरूरतन दमानी अंधशाळा या ठिकाणी राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यावरण दिनाची प्रतिज्ञा राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रांजली मोहीकर यांच्याकडून सामूहिकरित्या वाचण्यात आली। हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे हे प्रार्थना देखील संस्थेच्या सदस्यांनी मिळून सादर केली। शाळेतील अंध विद्यार्थ्यांकडून विविध बियांचे मातीमध्ये रोपण करण्यात आले, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले। या प्रसंगी संस्थेचे सचिव संतोष भंडारी, ट्रस्टी माननीय राजगोपाल झंवर, रोटरी क्लबचे सेक्रेटरी स्वप्नील कोंडगुळे तसेच दीपक आर्वे, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त यांची विशेष उपस्थिती लाभली। प्रास्ताविक सादर करताना संस्थेच्या अध्यक्षा प्रांजली मोहीकर यांनी कार्यक्रमाचे हेतू स्पष्ट करताना सांगितले की ज्यांनी ही सृष्टी पाहिली नाही असे अंध विद्यार्थी जर का पर्यावरणाला एवढा मोठा हातभार लावत असतील तर ज्यांना दृष्टी आहे त्यांनी पर्यावरणामध्ये सिंहाचा वाटा उचलायला पाहिजे। हा मोलाचा संदेश आजच्या या उपक्रमातून संस्थेद्वारे देण्यात आला। प्लास्टिक मुक्त पर्यावरण करत कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करावा असंही मनोगतात त्या म्हणाल्या। या प्रसंगी महा NGO फेडरेशनचे जिल्हा समन्वयक, इको नेचर क्लबचे अध्यक्ष डॉक्टर मनोज देवकर यांचा पर्यावरण दूत म्हणून विशेष सत्कार करण्यात आला। देवकर सरांनी मनोगतातून पर्यावरणातील उष्णता कमी करायचं असेल तर झाडं कशा पद्धतीने लावावी आणि त्याचं संवर्धन कसं करावं यावर मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी सारा न्यूजचे संपादक राम भंडारे यांचाही सत्कार भोसले यांच्या हस्ते करण्यात आला। भैरूरतन दमानी अंधशाळा संस्थेचे सचिव माननीय श्री भंडारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की अंधांच्या शाळेत हा सामाजिक उपक्रम म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे। वृक्षरूपी दृष्टी यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल। उद्याच्या अनेक पिढ्यांना याचा उपयोग होईल। या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष माजी प्राचार्य प्रेमचंद मेने, ट्रस्टी ज्योती मेने, शैलेश मोहीकर, अनिश मोहीकर, वेदांत मोहीकर, डॉक्टर सुरेश खमितकर, शोभना सागर, श्रीमती अनुराधा निकम, सुहास भोसले, सिद्धार्थ भडकुंबे, संगप्पा कांबळे, राम भंडारे, अजित लकडे, मंगेश दावणे, राहुल वैरागकर, राजेश्वर पाटील, डॉक्टर सिद्धेश्वर वाले आदी संस्थेचे सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले।